वर्षा ऋतूत भिक्षू एका ठिकाणीच राहतात. ना सततचा प्रवास, ना गावोगाव भ्रमण. पण का? हा धार्मिक विधी आहे का, की यामागे आहे मानवता, पर्यावरण, समाज आणि आत्मविकासाचा एक महान संदेश? जर तुम्हाला वाटत असेल की वर्षावास म्हणजे फक्त पावसाळ्यात विहारात राहण्याची परंपरा, तर हा व्हिडिओ तुमची समज पूर्णपणे बदलून टाकेल. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण बुद्धांनी सुरू केलेल्या वर्षावासाची गरज आजच्या काळात पूर्वीपेक्षा अधिक का आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, तुम्ही पाहता थेट वार्ता सखोल विश्लेषण. वर्षावास म्हणजे काय? वर्षावास म्हणजे पावसाळ्यात भिक्षूंनी एका ठिकाणी राहून धम्म साधना आणि समाजसेवा करणे. बुद्धांच्या काळात भिक्षू वर्षभर गावोगाव फिरून धम्माचा प्रचार करत असत. पण पावसाळ्यात भ्रमण केल्यामुळे अनेक लहान जीवजंतू पायाखाली तुडवले जात, शेतीचे नुकसान होत असे आणि लोकांमध्ये नाराजी निर्माण होत असे. यामुळे तथागत बुद्धांनी करुणा, अहिंसा आणि समाजहित लक्षात घेऊन वर्षावासाची व्यवस्था सुरू केली. बुद्धांनी वर्षावासाची सुरुवात का केली? यामागे अनेक महत्वाची कारणे होती. पहिले, सर्व जीवांबद्दल करुणा. पावसाळ्यात असंख्य कीटक, बेडूक, गांडुळे आणि इतर सूक्ष्मजीव बाहेर येतात. सतत भ्रमण केल्यास त्यांचा विनाकारण मृत्यू होण्याची शक्यता वाढते. दुसरे, शेतकऱ्यांचा आदर. त्या काळी शेती हेच मुख्य जीवनाधार होते. भिक्षूंच्या सततच्या प्रवासामुळे पिकांचे नुकसान होऊ शकत होते. तिसरे, गंभीर साधना. वर्षभर प्रवास करणाऱ्या भिक्षूंना दीर्घ ध्यान करण्यासाठी फारसा वेळ मिळत नव्हता. वर्षावासात ते अधिक अभ्यास, ध्यान आणि आत्मपरीक्षण करू शकत. वर्षावास म्हणजे केवळ विहारात बसून राहणे नाही. या काळात भिक्षू ध्यान करतात, त्रिपिटकाचा अभ्यास करतात, धम्म शिकवतात, लोकांच्या प्रश्नाची उत्तरे देतात, नवदीक्षित भिक्षूंना प्रशिक्षण देतात, नैतिक जीवनाचा आदर्श निर्माण करतात. वर्षावास हा फक्त भिक्षूंचा कार्यक्रम नाही. गृहस्थ लोकही या काळात पंचशील पाळतात, दान देतात, ध्यान करतात, धम्मश्रवण करतात, सामाजिक सेवा करतात, स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे संपूर्ण समाजात नैतिकतेचे वातावरण तयार होते. आज संपूर्ण जग पर्यावरण संकटाचा सामना करत आहे. पण 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी पर्यावरण संरक्षणाचा अत्यंत व्यावहारिक संदेश दिला होता. लहान जीवांचे संरक्षण, निसर्गाचा आदर, शेतीचे रक्षण, अनावश्यक प्रवास टाळणे, या सर्व गोष्टी पर्यावरण पूरक जीवनशैलीची उदाहरणे आहेत. आज प्रत्येक जण तणावाखाली जगत आहे. मोबाईल, सोशल मीडिया, कामाचा ताण, स्पर्धा. अशा परिस्थितीत वर्षावास आपल्याला सांगतो, काही दिवस स्वतःसाठी द्या, ध्यान करा, मन एकाग्र करा, स्वतःकडे पहा. हीच खरी बुद्धांची शिकवण आहे. वर्षावास आपल्याला शिकवतो संयम, शिस्त, करुणा, अहिंसा, आत्मपरीक्षण, साधेपणा, पर्यावरण संरक्षण, समाजसेवा. आज माणूस तंत्रज्ञानाने पुढे गेला आहे, पण मन अस्थिर आहे. संबंध तुटत आहेत, स्वार्थ वाढत आहे. अशा वेळी वर्षावास आपल्याला आठवण करून देतो, प्रगती फक्त पैशाने होत नाही, प्रगती मनाचीही असावी लागते. वर्षावास हा केवळ धार्मिक विधी नाही, तो आहे करुणेचा उत्सव, स्वतःला घडवण्याचा काळ, समाजाशी जोडण्याची संधी, पर्यावरण जपण्याचा संदेश आणि बुद्धांच्या धम्माचा जिवंत अनुभव. जर प्रत्येकाने वर्षातून काही दिवस वर्षावासाच्या तत्वांनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर समाज अधिक सजग, नैतिक आणि मानवी होऊ शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. नमो बुद्धाय. जय भीम.